आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. माजी उपमहापौर माजी महापौर आमचे जीवस्य कंठस्थ माझे भाऊ आज परभणी शहरातून प्रचंड बहुमतानं निवडून आलेत. मी त्यांचं गंगाखेड मतदारसंघातर्फे भगवानरावचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या विजयामध्ये आमच्या राधाजीचा मोठा वाटा आहे. गंगाखेडमध्ये सत्कार सोहळा आयोजित करणार 100%. अरे भावाचा सत्कार नाही तर काय, हत्तीवरून मिरवणूक काढून सत्कार. आज या ठिकाणी परभणी महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये प्रभाग 9 मधून मला व माझ्या सहकाऱ्यांना लढण्याची संधी मिळाली. मी गेल्या 20 वर्षापासून ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून या शहरामध्ये काम करत आहे. आणि मी ह्या ठिकाणी जे निवडून आलो, माझे सहकारी सुद्धा जे निवडून आले सगळे, ते आम्ही सगळे कामाच्या जोरावर निवडून आलेलो. कारण बीजेपी सारखा पैसा काही आमच्याकडे इतका उपलब्ध नव्हता. आम्ही सगळे उपेक्षित होतो. आमच्या अनेक अडचणी होत्या, परंतु माझ्या बरोबर असलेले दिलीप ठाकूर असोत, त्याच्यानंतर अमोल जाधव असोत किंवा पाष्टे असोत, हे सर्व माझे सहकारी माझ्या बरोबर निवडून आले. आणि ह्या प्रभागातील जनतेने माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास ठेवला, त्याबद्दल मी जनतेचे शतशत आभार मानतो. आणि मला परत काम करण्याची संधी दिली महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेने, तर निश्चितच येणाऱ्या काही काळामध्ये महानगरपालिकेचे माझ्या प्रभागात कामं फार कमी उरलेले आहेत, परंतु निश्चित जे काही कामं राहिले असतील ते येणाऱ्या ह्या टर्म मध्ये पूर्ण होऊन जातील, असे मी या ठिकाणी नागरिकांना ग्वाही देतो. जनतेचं फार मोठ्या प्रमाणात तुमच्या प्रचंड प्रेम आहे. प्रभागच नाही पण इतरही प्रभागात आपण काम केलेलं आहे. आणि चर्चा अशी आहे की आपण महापौर पदासाठी आपण दावेदार आहात. ते काही मी बोलत नाही. ती जी प्रक्रिया आहे, आणखीन महापौराचं रिझर्वेशनच निघालं नाही, त्याच्यावर आजच काही कॉमेंट करणं योग्य नाही. आणि दुसरी गोष्ट, उभाटा गट आणि काँग्रेस ह्या दोन पक्षाची युती असल्यामुळे याच्यातले जे वरिष्ठ नेते आहेत, त्यांचे जे काही निर्णय असतील, ते कुठलाही निर्णय असो, ते निर्णय स्वीकारणं हे आमचं काम राहील. दादा, एक शेवटचा प्रश्न. उभाटा आणि काँग्रेसची जी युती होती, आपल्यासारख्या अनुभवी नेत्यांनी कुठली सभा झाली नाही दादा, परंतु ज्या पद्धतीने यश नाही सांगतो ना त्याबद्दल. बघा, आता सध्या निवडणूक प्रक्रिया जे निवडणूक आयुक्त राबवले किंवा निवडणुकीच्या माध्यमातून आयुक्त कोण राबवली चालली, ती कशा पद्धतीने राबवली चालली याबद्दल तुम्ही सगळे ज्ञात आहेत, तुम्हाला माहित आहे. आता जिल्हा परिषदची आज फॉर्म भरायची तारीख लागली आणि 5 तारखेला मतदान आहे. त्यांना किती दिवस दिले? तितक्या दिवसामध्ये जिल्हा परिषदचा एक माणूस जो उभा राहिला, तो 2 पंचायत समितीचा कारभार आणि करू शकतो का इतक्या कमी वेळात? फिरू शकतोय का? तसंच ह्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा जो प्रभाग आहे, तो 15 ते 20 हजार लोकांचा प्रभाग आहे. आणि ह्या प्रभागामध्ये जर फिरायचं असलं, डोर टू डोर फिरलं तरी एवढ्या 15,000 लोकांच्या भेटी होऊ शकत नाहीत 15 दिवस. आणि त्याच्यामध्ये एखादी सभा जर घ्यायचं ठरलं तर त्या सभेला कमीत कमी 2 दिवस द्यावे लागतात. आणि निवडणूक आयोगाने बघा, निवडणूक आयोगाने वेळ 10 दिवसाचा दिलाय, त्याच्यामध्ये 2 सभेमध्ये आणखीन एखादी सभा घेतली 2 दिवस घालायचे. म्हणून आम्ही मतदाराकडून प्रत्यक्ष भेटीवर जोर दिला आणि प्रत्यक्ष भेटीच्या जोरावर आम्हाला कुठलीही सभा जरी घेतली नसली आम्ही, तरी आम्ही बहुसंख्येनं निवडून आलो. मोठमोठे आश्वासन दिले गेले, सत्ता पक्षाकडून मोठमोठे आश्वासन देण्यात आले. आता सध्या महानगरपालिका पालकमंत्री सध्या त्यांचा कार्यक्रम एकच आहे. पहिले सुरू खासदार फोडले, नंतर विधानसभेतले आमदार फोडले, नंतर महानगरपालिकेचे महापौर फोडले, नंतर आता नगरसेवक फोडले त्यांनी. तुम्ही पहा, आणि आता ते घर सुद्धा फोडलेत लोकांचे. 2 भाऊ असले तर 2 पक्षात ओढायलेत. पाहा तुम्ही काय चित्र चालू आहे. आमच्या इथे आमचे सहकारी माजी खासदार रेंगे पाटील आहेत, त्यांचे चिरंजीव
हो ते भाजपात गेले. भाजपात गेले तर मग तुम्हाला त्याच्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत, तुम्ही या शहरात राहता त्याच्यामुळे फारसं काही तुम्हाला सांगावं लागत नाही. म्हणजे अशा पद्धतीचं जे काम आहे ते देश म्हणजे कुठे लोकसभेच्या तिथून ते खालच्या गावापर्यंत त्यांनी चालू केलेलं आहे. एवढं आम्हाला सांगायचं. ओके, ओके.